Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 13, Organism and Population. Organism and Population. Part number first. पार्ट नंबर फर्स्ट यासाठी मी सांगते की हा जो लेसन आहे हा आपण फर्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड पार्टमध्ये डिवाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आता फर्स्ट पार्टमध्ये काही पॉईंट्स कवर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, जे तुम्हाला समजायला सोपे जावेत म्हणून आधी मी कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला या पार्टमध्ये शिकायचे आहेत, या लेसनमध्ये असलेले जे काही पार्ट्स आहेत, पॉईंट आहेत, ते आपण आज शिकणार आहोत. त्यात पहिला पॉईंट आहे ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंटल अराउंड. दुसरा आहे इथॉलॉजी. तिसरा इकॉलॉजी. चौथा आहे एन्व्हायरमेंटल बायोलॉजी. पाचवा बायोस्फिअर. सहावा हॅबिटॅट. त्यानंतर आहे नीचे मेजर अबायोटिक फॅक्टर्स, टेम्परेचर, वॉटर, सॉईल, लाईट अँड अडॅप्टेशन. एवढे सगळे पॉईंट्स आपण ह्या पार्ट फर्स्टमध्ये कवर करणार आहोत. पण नेमकं आता सुरुवात कशी आहे, इथॉलॉजी म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय, हे सगळं आपल्याला आता स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. तर सुरू करूया. ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंटल अराउंड. ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट अराउंड हा पॉईंट आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये इकॉलॉजी म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं आहे. इकॉलॉजी ऑफ द ऑर्गॅनिझम इज बेसिकली द स्टडी ऑफ ॲनिमल ऑर प्लांट. बघा, इको म्हणजे काय, तर पर्यावरण, आपल्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट असतं त्याला इको म्हणतात. आणि लॉजी म्हणजे स्टडी, आजूबाजूचं पर्यावरणाचा जो स्टडी आपल्याला करायचा आहे, तर तो फक्त पर्यावरणाचा स्टडी नाही, तर त्यामध्ये राहणारे जे ॲनिमल आणि प्लांट्स आहेत ते पर्यावरणात, एन्व्हायरमेंटमध्ये कशा प्रकारे राहतात, त्यांचा बेसिक स्टडी ज्याच्यात केला जातो त्याला इकॉलॉजी असे म्हटले जाते. इकॉलॉजी ऑफ द ऑर्गॅनिझम्स इज बेसिकली द स्टडी ऑफ ॲनिमल्स ऑर प्लांट. Physiology, which helps us understand how two organisms are adapted to their environments, not only for their survival but also for propagation and multiplication. फिजिओलॉजी त्यांचं जी फिजिओलॉजी असते म्हणजे काय, बाहेरील ॲपिअरन्स जो असतो, त्यांचं स्ट्रक्चर जे आपल्याला दिसतं ते आपल्याला अंडरस्टँड करायला म्हणजे समजायला काय समजायला मदत करतं, तर हाऊ द ऑर्गॅनिझम्स आर अडॅप्टेड टू देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे ते ज्या काही एन्व्हायरमेंटमध्ये राहतात तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते स्वतःला ॲडॉप्ट म्हणजे ॲडजस्ट करून घेतात. कशा प्रकारे, तर त्या भागात जर खूप हॉट टेम्परेचर असेल तर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये ते चेंज करून त्याप्रमाणे राहण्याचा ते प्रयत्न करतात. किंवा खूप थंड जागा असेल किंवा थंड हवेचं ते ठिकाण असेल आणि त्यांच्या स्ट्रक्चरला ते त्याप्रमाणे मानवत नसेल तर त्यामध्ये थोडासा ते चेंज करून, त्यांच्या बॉडीमध्ये चेंज करून ते तिथं राहण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या जे त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला म्हटलं जातं ॲडॅप्टेड टू देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे तिथल्या एन्व्हायरमेंटबरोबर ते जुळवून घेत असतात. आणि फक्त ते सर्वाईव्ह होण्यासाठी जुळवत नाही, म्हणजे जगण्यासाठी जुळवत नाही, बट अल्सो फॉर प्रपोगेशन अँड मल्टिप्लिकेशन. म्हणजेच फक्त जगण्यासाठी नाही तर त्यांचं जनरेशन वाढवण्यासाठी सुद्धा ते त्यांच्या फिजिओलॉजीमध्ये चेंज करत असतात. त्यांच्या बॉडीमध्ये चेंज करून त्या एन्व्हायरमेंटमध्ये जगण्याचा ते प्रयत्न करत असतात.
हा झाला आपला ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट अराउंडचा पॉईंट क्लिअर. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये फिगर नंबर 13.1 दाखवलेली आहे, ज्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ मेजर बायोम्स विथ रिस्पेक्ट टू ॲन्युअल टेम्परेचर अँड द प्रेसिपिटेशन. ॲन्युअल टेम्परेचर म्हणजे काय, वर्षभरात जे काही टेम्परेचर असतं ते टेम्परेचर, आणि प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल. ह्या रेनफॉल आणि टेम्परेचर यांचं वेगवेगळ्या भागामध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं, आणि काही भागात टेम्परेचर जास्त असतं, काही भागात रेनफॉल जास्त असतं, असं आपल्या पूर्ण अर्थवर हे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. पण त्या डिस्ट्रीब्युशनमुळे काय होतं, तर हे जे बायोम्स म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम्स, हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या रिजनमध्ये वाढत असतात. त्या रिजनमध्ये, त्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढण्यासाठी ते तसा प्रयत्न करत असतात. तर ह्या फिगरमध्ये आपल्याला हेच समजवलेलं आहे. हे एक मॅपप्रमाणे आपल्याला हा फिगर दाखवलेली आहे. बघा, ज्याप्रमाणे आपण मॅप तयार करतो त्याप्रमाणे इथं आपल्याला फिगर दाखवली आहे. या बाजूला दिलं आहे मीन ॲन्युअल प्रेसिपिटेशन रेनफॉल इन सेंटीमीटर, म्हणजे कमीत कमी लँडवर 50 सेंटीमीटरपर्यंत रेनफॉल होत असतो. आणि या बाजूला स्टँडिंग साईडला दिलेलं आहे मीन ॲन्युअल टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. याप्रमाणे आपल्याला हा मॅप दाखवलेला आहे, आणि तो मॅप समजून घेण्यासाठी अतिशय सोपा आहे. तुम्हाला फक्त असं वाटत असेल काय हे दाखवलेलं आहे, पण तसं काही नाही. तर वेगवेगळ्या टेम्परेचर किंवा वेगवेगळ्या रेनफॉलमध्ये आपल्या डेझर्ट किंवा ग्रासलँड कसं पसरलेलं आहे, आणि त्या भागामध्ये किती टेम्परेचर असतं आणि किती रेनफॉल असतं याचं कंपॅरिझन आपल्याला ह्या मॅपच्या मदतीने समजतं. तर बघा, जे डेझर्टचा भाग आहे, डेझर्ट आपल्याला दिसतोय, तर डेझर्ट जास्तीत जास्त डेझर्टमध्ये जवळपास 22 डिग्रीपर्यंत आपल्याला टेम्परेचर पाहायला मिळतं आहे. सगळ्यात जास्त टेम्परेचर डेझर्टमध्ये असतं, आणि ते टेम्परेचर सगळ्यात जास्त आपल्याला डेझर्टमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यानंतर हे डेझर्टमध्ये 22 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे, आणि तिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे, म्हणजे 50 पेक्षासुद्धा कमी पाऊस तिथं पडत असतो. 50 सेंटीमीटरपेक्षासुद्धा कमी पाऊस डेझर्टमध्ये पडत असतो. म्हणून तिथं आपल्याला जास्त करून वाळू पाहायला मिळते. तिथं व्हेजिटेशन कमी असतं. पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्या भागात आपल्याला प्लांट किंवा ऑर्गॅनिझम्स कमी प्रमाणात आढळतात. तसंच हे ग्रासलँडचं टेम्परेचर आपल्याला 25पर्यंत दिसतं आहे, आणि त्या भागात डेझर्टपेक्षा थोडासा पाऊस जास्त आहे. रेनफॉलचं प्रमाण तिथं जास्त दिसतं आहे. याचा अर्थ तिथलं व्हेजिटेशन हे, तिथं असलेले प्लांट्स किंवा ऑर्गॅनिझम्स हे डेझर्टपेक्षा थोडे चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह होत असतील. त्यानंतर आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये बघा, सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे. सगळ्यात जास्त पाऊस म्हणजे 400-450च्या दरम्यान आपल्याला पाऊस पाहायला मिळतो आहे त्या ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये. त्यामुळे चांगल्या प्रकारचं व्हेजिटेशन, प्लांट्स किंवा ऑर्गॅनिझम्स हे सर्वाईव्ह होऊ शकतात. ते तिथं राहायला त्यांना काही अडचण येणार नाही, अशा प्रकारचं तिथलं एन्व्हायरमेंट आपल्याला दिसतं आहे. नंतर हे कोनिफेरस फॉरेस्ट जे आहे, त्या कोनिफेरस फॉरेस्टमध्ये रेनफॉलचं प्रमाण हे 200 ते 250च्या दरम्यान असतं. त्याचबरोबर त्याचं टेम्परेचर हे 5 ते 10 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. अशा प्रकारे आपल्याला या मॅपद्वारे कुठल्या भागात कुठलं टेम्परेचर
किंवा रेनफॉल किती प्रमाणात आहे हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आता आर्क्टिक आणि अल्पाईन टुंड्रामध्ये सगळ्यात कमी रेनफॉल इथं असतो आणि सगळ्यात कमी टेम्परेचर म्हणजेच काय, थंड हवेचं ठिकाण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टुंड्रा प्रदेशात जास्त प्रमाणात बर्फ पडत असतो हे तुम्हाला माहीतच आहे. बघा सगळ्यात कमी टेम्परेचर किती आहे, -5पेक्षा कमी टेम्परेचर या आर्टिक आणि अल्पाईन टुंड्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय, बर्फाळ प्रदेश आणि डेझर्टमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 22 डिग्रीपेक्षा जास्त आपल्याला टेम्परेचर तिथं पाहायला मिळतं. अशा प्रकारे रेनफॉलचं आणि टेम्परेचरचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं आणि त्या डिस्ट्रीब्युशन ऑफ मेजर बॉयम्स विथ रिस्पेक्ट टू ॲन्युअल टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन, म्हणजे जे काही ॲन्युअल टेम्परेचर असतं आणि रेनफॉल असतं त्याच्यावर बरेचसे ऑर्गॅनिझम्स हे डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. वेगवेगळ्या भागात ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेले दिसतात. ते कशाच्या बेसवर, तर टेम्परेचर आणि प्रेसिपिटेशन म्हणजे काय, रेनफॉलच्या बेसवर आपल्याला त्यांचं डिस्ट्रीब्युशन. आता पुढचा पॉईंट आहे इथॉलॉजी. इथॉलॉजी म्हणजे काय, तर द टर्म वॉज कॉइन्ड बाय हिलेन in 1854 but was popularized by W.M. Wheeler in 1902. ही टर्म सगळ्यात आधी हिलेन यांनी शोधली, पण ती पॉप्युलराइज्ड W.M. व्हीलर यांनी केली. द टर्म स्पीक्स फॉर द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ ॲनिमल्स इन रिलेशन टू देअर एन्व्हायरमेंट. बघा, बिहेवियर ऑफ ॲनिमल्स, बिहेव म्हणजे काय, त्यांचं वागणं बोलणं, त्यांचं आता ॲनिमल्सचं वागणं जे आहे, बिहेव करण्याचं किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी त्यांना जो काही चेंज करून घ्यायचा असतो ते जे त्यांचं चेंज करण्याचं किंवा मेंटबरोबर असलेलं जे रिलेशन आहे त्याचा स्टडी करणे म्हणजेच काय, इथॉलॉजी. बघा परत एकदा आपण बघू. द टर्म डिनोट्स द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ ॲनिमल्स इन रिलेशन टू देअर एन्व्हायरमेंट बरोबर असलेलं त्यांचं जे रिलेशन आहे त्याचा स्टडी करणं म्हणजे इथॉलॉजी. पुढचा पॉईंट आहे एन्व्हायरमेंटल बायोलॉजी, मॉडर्न इकॉलॉजी. एन्व्हायरमेंटल बायोलॉजीलाच मॉडर्न इकॉलॉजी असं म्हटलं जातं. द टर्म वॉज इंट्रोड्यूस्ड इन 20th सेंचुरी. बघा, ती टर्म आपली 20th सेंचुरीमध्ये इंट्रोड्यूस झाली आहे, म्हणजे आत्ताच या सेंचुरीमध्ये इंट्रोड्यूस झाल्यामुळे सुद्धा मॉडर्न इकॉलॉजी म्हटलं जात असावं असा अंदाज आहे. G.L. Clark in 1904, ऑडम 1969, म्हणजे 2 सायंटिस्ट मिळून ही टर्म शोधलेली आहे. गिविंग एम्फेसिस on the functional or physiological interrelationship between the organism and their surrounding. बघा, या एन्व्हायरमेंटल बायोलॉजीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, गिविंग एम्फेसिस म्हणजे काय, त्यांनी फोकस केलेला आहे कशावर, द फंक्शनल ऑर फिजिओलॉजिकल इंटररिलेशनशिप्स, म्हणजे ते जे काही फंक्शन करतात, जी ॲक्टिव्हिटी करतात, कोण, तर ऑर्गॅनिझम्स जगण्यासाठी, सर्वाईव्ह करण्यासाठी, एन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी ते जे काही फंक्शन करतात, फॉर एक्झाम्पल ते फूड मिळवण्याचा प्रयत्न करतात, काही फिजिओलॉजिकल चेंज करतात ज्याच्यामुळे त्यांचं हेरिडिटी जीन्स बदल होतात आणि पुढच्या जनरेशनमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात.
या प्रकारे जे फंक्शनल आणि फिजिओलॉजिकल चेंजेस होत जातात, त्यामुळे त्यांचं रिलेशन एन्व्हायरमेंटमध्ये रिलेशन कशा प्रकारचे असतं याचा स्टडी यामध्ये केला जातो. Emphasis on the functional or physiological interrelationship between the organism and their surrounding. Between the organism and their surrounding. बघा, आपल्याला प्रत्येक पॉईंटमध्ये एकच सांगितलं गेलं आहे की एन्व्हायरमेंटमध्ये असलेले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं आणि एन्व्हायरमेंटचं एक नातं असतं, आणि ते नातं, ते इंटर रिलेशनशिप कशा प्रकारचे आहे याचा स्टडी आपल्याला या इकॉलॉजीमध्ये, एन्व्हायरमेंटल बायोलॉजीमध्ये शिकायला मिळतो आहे. पुढचा पॉईंट आहे बायोस्फिअर. बायो म्हणजे काय? जीव. आणि स्पियर म्हणजे आपल्या सराउंडिंगचं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याला स्पियर म्हटलं जातं. म्हणजेच इथंसुद्धा आपल्याला लक्षात येतं ह्या वर्डवरून की सराउंडिंगमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये असलेले जे जीव असतात त्यांना बायोस्फियर असं म्हणतो. तर ऑल द इकोसिस्टम्स ऑन अर्थ कन्स्टिट्यूट बायोस्फियर. बघा, सांगितल्याप्रमाणेच की पूर्ण इकोसिस्टीम जी असते, आपल्या अर्थवर जितक्या काही इकोसिस्टीम्स आहेत, ज्यामुळे प्रोड्युसर असतो, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यानंतर कन्झ्युमर असतात, जे दुसऱ्यांवर डिपेंड राहून आपलं फूड घेतात, या प्रकारचे ते फूड चेन म्हणा किंवा त्यांची सिस्टीम, इकोसिस्टीम ही कंटिन्यू चालू असते. त्याप्रमाणे त्या इकोसिस्टीममध्ये जितके काही जीवजंतू असतात ते सगळे म्हणजेच काय? तर बायोस्फियर. पुढचा पॉईंट आहे हॅबिटॅट अँड निचे. हॅबिटॅट म्हणजे काय? हॅबिट. आपण ज्या ठिकाणी राहतो ती जी जागा असते त्याला आपण हॅबिटॅट असं म्हणू शकतो. आणि निचे म्हणजे नेमकं काय हे आपण पुढे आता शिकणारच आहोत. तर आता पहिला पॉईंट आपण बघणार आहोत हॅबिटॅट म्हणजे नेमकं काय? Habitat is a place of environmental conditions around the organisms to which it must adapt to survive and prosper. प्रॉस्पर म्हणजे काय? प्रॉस्पेरिटी, समृद्धी. म्हणजेच काय? वाढ होणे. आपलं स्वतःचं फक्त सर्वाईव्ह करण्यासाठी नाही, तर वाढ होण्यासाठी, आपलं जनरेशन वाढण्यासाठी ऑर्गॅनिझम जे काही एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्शन करत असतो, स्वतःमध्ये चेंज घडवून आणत असतो, त्याला ते सगळा चेंज घडवून आणून तिथल्या एन्व्हायरमेंटमधल्या सगळ्या कंडिशन्स ॲक्सेप्ट करून ऑर्गॅनिझम हा जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो ज्या जागेवर, ज्या प्लेसवर जगत असतो त्याला म्हटलं जातं हॅबिटॅट. Habitat is a place of environmental conditions around the organisms to which it must adapt to survive and prosper. त्यालाच अजून आपल्याला शॉर्टकट जर बघायचं असेल तर बघा, प्लेस. हॅबिटॅट म्हणजे काय? हॅबिटॅट ए प्लेस ऑर एरिया वेअर अ पर्टिक्युलर स्पेसीज लाईव्ज इज इट्स हॅबिटॅट. पर्टिक्युलर स्पेसीस ज्या जागेवर राहत असतात त्या जागेला किंवा त्या एरियाला हॅबिटॅट असे म्हणतात. फॅक्टर्स लाईक द सनलाईट, ओरेज रेनफॉल, annual temperature, type of soil present, and other abiotic topographic factors affect the presence of organisms. बघा, त्या हॅबिटॅटमध्ये जो ऑर्गॅनिझम जगत असतो त्या ऑर्गॅनिझमवर काही अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय? नॉन लिव्हिंग फॅक्टर्स जे असतात
ते नॉन लिव्हिंग फॅक्टर्स कुठले असतात तर सनलाईट, रेन, सॉईल, एअर या प्रकारचे नॉन लिव्हिंग फॅक्टर्स हे एफेक्ट करत असतात टेम्परेचर. बघा मग तेच फॅक्टर्स या पॉईंटमध्ये आपण क्लिअर केलेले आहेत. फॅक्टर्स लाईक द सनलाईट ओर रेनफॉल, जास्त प्रमाणात रेनफॉल असला तरी त्या ठिकाणी ऑर्गॅनिझमला राहायला प्रॉब्लेम होतो. त्या हॅबिटॅटमध्ये त्याला चांगल्या प्रकारे राहता येण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, पण अति प्रमाणात रेनफॉल असल्यावर तो तिथं राहू शकत नाही. ॲन्युअल टेम्परेचर जर कंट्रोलमध्ये असेल त्याच्या बॉडीला मानवत असेल तर तो त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे टाईप ऑफ सॉईल प्रेझेंट, ज्या प्रकारची सॉईल असेल तिथं कोणत्या, आता जर प्लांट आपण घेतलं तर प्लांट हे पूर्णपणे सॉईलवरच डिपेंड असतं. जर सॉईल चांगल्या प्रकारची असेल, त्याचं pH मेंटेन असेल किंवा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी असेल तर तिथं ग्रीन व्हेजिटेशन आपल्याला पाहायला मिळतं, ग्रीन फॉरेस्ट पाहायला मिळतं. आणि जिथं ग्रीन व्हेजिटेशन असतं तिथं जास्त प्रमाणात ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे सगळं कशावर अवलंबून असतं तर हे आहे अबायोटिक फॅक्टर्सवर सुद्धा ऑर्गॅनिझम्सचं राहणं अवलंबून असतं. पॉन्ड, रिव्हर, ओशन एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स of habitat as many organisms are found in the same place or habitat. बघा पॉन्ड, रिव्हर, ओशन हे म्हणजे काय, पाणी, वॉटर हे एक्झाम्पल आपल्याला दिलं ज्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर फिशचे अनेक प्रकार आपल्याला यामध्ये सापडतात. आणि हे वेगवेगळे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते त्यामध्ये वॉटर, रिव्हर, ओशनमध्ये राहत असतात. आणि त्यांच्या त्या प्लेसला काय म्हटलं जातं, हॅबिटॅट. म्हणजे फिशचं जी प्लेस आहे मूळ राहण्याची प्लेस त्याला हॅबिटॅट म्हणतात. हे आपल्याला या एक्झाम्पलवरून लक्षात येईल. मग हॅबिटॅट म्हणजे काय तर ऑर्गॅनिझमची राहण्याची जागा, मूळ जागा, जिथं तो चांगल्या प्रकारे स्वतःची डेव्हलपमेंट करून पुढचं जनरेशनही तो क्रिएट करू शकतो, त्याला म्हणतात हॅबिटॅट. मग ते हॅबिटॅट अर्बोरियल राहू शकतं, टेरेस्ट्रियल राहू शकतं किंवा एरियल ॲक्वॅटिकही राहू शकतं. हॅबिटॅट कॅन बी अर्बोरियल, टेरेस्ट्रियल, एरियल, ॲक्वॅटिक. अर्बोरियल म्हणजे काय, झाडावर सुद्धा, ट्रीजवर सुद्धा ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम्स राहत असतात. टेरेस्ट्रियल म्हणजे काय, लँडवर ते राहत असतात. एरियल म्हणजे हवेत सुद्धा ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात जे हवेत राहून स्वतः सर्वाईव्ह होत असतात. आणि ॲक्वॅटिक म्हणजे वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला ॲनिमल्स पाहायला मिळतात जे त्यांचं चांगल्या प्रकारचं तिथं जर त्यांना ॲक्वॅटिक म्हणजे वॉटर जर चांगल्या प्रकारे त्यांना pH मेंटेन असेल, वॉटर पण सॉल्टी नसेल, जास्त हॉट नसेल, त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होत असतात. समटाईम्स also referred to as microhabitat is an important concept to remember when working with sedentary or weakly motile organisms. weakly motile म्हणजे काय, जे मोटाईल म्हणजे हालचाल करणे, जे वीक अगदी कमी प्रमाणात हालचाल करतात असे ऑर्गॅनिझम्स त्याला वीकली मोटाईल असे म्हणतात. आणि सेडेंटरी म्हणजे काय तर दगडावर राहणारे ॲनिमल्स असतात, दगडाच्या कानाकोपऱ्यात राहून ते त्यांचं अन्न मिळवून त्याच प्लेसमध्ये राहून त्यांचं जीवन जगत असतात, ते सेडेंटरी ॲनिमल्स असतात. तर समटाईम्स ऑल्सो रेफर टू ॲज मायक्रोहॅबिटॅट.
मायक्रो हॅबिटॅटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. इज अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट टू रिमेंबर वेन वर्किंग विथ सेडेंटरी ऑर वीकली मोटाईल ऑर्गॅनिझम्स. जेव्हा आपल्याला कमी हालचाल करणारे ऑर्गॅनिझम्स हे दगडाच्या दगड असलेल्या जागेवर पाहायला मिळतात, तर त्यालासुद्धा जसं आपण अर्बोरियल म्हणजे ट्रीवर, टेरेस्ट्रियल, एरियल, ॲक्वॅटिक, तसं हे मायक्रो हॅबिटॅट आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण हॅबिटॅट पाहिलं. हॅबिटॅट म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझमची राहण्याची मूळ जागा जी असते, जी मेन प्लेस असते, त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. पण नीचे म्हणजे नेमकं काय ते आता आपण बघू. द टर्म नीचे इज यूज टू डिनोट द फंक्शनल रोल. बघा इकडे नीट लक्ष द्या. द फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमकडून जो काही फंक्शनल रोल केला जातो, तो जीवन जगत असतो, त्यावेळी ते जगण्यासाठी त्याला काही ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात आणि त्या ज्या ॲक्टिव्हिटी तो करत असतो, फॉर एक्झाम्पल तो डाएट करत असतो किंवा त्या प्लेसवर त्या हॅबिटॅटमध्ये राहण्यासाठी तो स्वतःचं घरटं बांधत असतो, स्वतःचं एक विशिष्ट जागा तयार करत असतो. ती जी त्याची ॲक्टिव्हिटी असते त्याला फंक्शनल रोल असं म्हटलं जातं. आणि तो जो फंक्शनल रोल असतो तो ऑर्गॅनिझमकडून प्ले होत असतो. म्हणजे ऑर्गॅनिझम तो जो फंक्शनल रोल करत असतो त्याला काय म्हटलं जातं, नीचे. त्याला म्हटलं जातं नीचे. इन इट्स एन्व्हायरमेंट. जे ग्रीनेल 1917, जे ग्रीनेल नावाच्या सायंटिस्टने हे आपल्याला ही टर्म दिलेली आहे की नीचे म्हणजे नेमकं काय, तर ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंटमध्ये राहताना जो काही फंक्शनल रोल प्ले करत असतो त्याला नीचे असे म्हणतात. नीचे इन्क्लूड्स व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ द लाईफ ऑफ ॲन ऑर्गॅनिझम लाईक डाएट, शेल्टर एक्सेट्रा. बघा त्याच्या डाएटसाठी तो काहीतरी प्रयत्न करत असतो, शेल्टरसाठी प्रयत्न करत असतो. जास्त प्रमाणात रेनफॉल असेल तर तो रेनफॉलपासून वाचण्यासाठी कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी त्याची राहण्याची जागा तयार करत असतो. किंवा तो एकतर प्रोड्युसर असतो, स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, किंवा तो फर्स्ट कंझ्युमर किंवा सेकंड कंझ्युमर असतो. म्हणजेच काय, तो दुसऱ्यांवर डिपेंड राहून त्याचं डाएट कंझ्युम करत असतो. या प्रकारचा तो कुठला तरी रोल त्याच्या सर्वाईव्हमध्ये, त्याच्या राहण्याच्या जीवनमानमध्ये तो प्ले करत असतो आणि त्या रोललाच आपण नीचे असे समजतो. नीचे इज डिस्क्राईब ॲज द पोझिशन ऑफ अ स्पेसीज इन द एन्व्हायरमेंट, लाईक what they do for their survival, how they fulfill their needs of shelter, food. बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्यांची पोझिशन, नीचेमध्ये त्यांची पोझिशन डिस्क्राईब केले जातं. त्यांची जे इकोसिस्टीममध्ये नेमकी त्यांची पोझिशन कुठली आहे, ते ऑटोट्रॉपिक आहेत का, स्वतःचं फूड स्वतः बनवणारे आहेत का, ते सेकंड कंझ्युमर आहेत. या प्रकारचं जे काही त्यांचे रोल ते प्ले करत असतात किंवा त्यांचं शेल्टर बनवण्यासाठी त्यांना कशाची गरज असते ते शोधून आणून त्यांचं शेल्टर, फॉर एक्झाम्पल घेतलं आपण तर बर्ड्स हे त्यांचं शेल्टर बनवण्यासाठी, खोपा तयार करण्यासाठी किंवा नेस्ट तयार करण्यासाठी छोटे गवत आणून ते त्या ठिकाणी अगदी विणकाम केल्यासारखं छानसं नेस्ट बनवतात आणि त्यामध्ये ते राहत असतात. आणि ही सगळी जी ते ॲक्टिव्हिटी करत असतात एन्व्हायरमेंटमध्ये, त्यांचं त्या प्रकारचं जे वागणं असतं त्याला म्हणतात नीचे. नीचे डील्स विथ द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन स्पेसीस
टू अनादर. म्हणजेच काय, तर ते त्यांच्या फूडसाठी एकमेकांवर डिपेंड असतात. त्याप्रमाणे ते त्यांच्यामधला एनर्जी फ्लो हा एकमेकांकडे पास होत असतो, डील होत असतो. नीचेमध्ये एका स्पेसिसपासून दुसऱ्या स्पेसिसला हेल्प केली जात असते आणि एनर्जी फ्लो होत असते. नीचे deals with the flow of energy from one organism to another. Hence, it is important to understand what an organism eats, how it interacts with other organisms. ते जे ऑर्गॅनिझम्स जे काही खातात त्या प्रकारावर, म्हणजेच ते प्रोड्युसर आहेत की कंझ्युमर आहेत, ते प्रायमरी स्टेजवर आहेत की सेकंडरी स्टेजवर आहेत, हे नीचेमध्ये त्यांची पोझिशन ठरत असते. आणि ते ऑर्गॅनिझम्स हे एकमेकांना इंटरॅक्ट करत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एनर्जी फ्लो होत असते. The niche is specific to each species, which means no two species can share the same niche. बघा, हॅबिटॅट 2 स्पेसिस शेअर करू शकतात. म्हणजे एकाच जागेवर एकच हॅबिटॅट असेल. जसं आता वॉटर जर आपण धरलं तर त्यामध्ये फिश पण राहू शकतात, प्लांट पण राहू शकतात आणि क्रॅब पण राहू शकतात. त्या असे भरपूर सारे स्पेसिस एका हॅबिटॅटमध्ये राहू शकतात. पण नीचेमध्ये एका वेळी फक्त एकच स्पेसिस राहू शकते. जसं एखादं नेस्ट जर एखाद्या बर्डने बनवलेलं असेल तर त्या नेस्टमध्ये फक्त एकच स्पेसिस राहू शकेल. सगळ्या प्रकारच्या स्पेसिस त्या नेस्टमध्ये राहू शकणार नाही. ज्या बर्डने ते नेस्ट बनवलेलं असेल तो बर्डच फक्त त्या नेस्टमध्ये राहू शकतो. म्हणजे हॅबिटॅटमध्ये खूप साऱ्या स्पेसिस राहू शकतात, पण नीचेमध्ये फक्त एकच स्पेसिस राहू शकते. इफ द स्पेसिस क्रिएट्स इट्स ओन युनिक niche in an ecosystem, it would be helpful in reducing competition for resources among species. त्यामुळे काय होतं की ते एकच स्पेसिस जर इकोसिस्टीममध्ये स्वतःचं वेगळं स्थान तयार करत असेल, स्वतःचं वेगळं राहण्याचं, फूडचं, स्वतःचं युनिक niche इन ॲन इकोसिस्टीम क्रिएट करत असेल, तर इट वूड बी हेल्पफुल इन रिड्यूसिंग कॉम्पिटिशन व्हायला रिड्यूस होते. म्हणजे कॉम्पिटिशनचं प्रमाण कमी होतं. जसं आता या ठिकाणी एक बर्ड राहील, दुसऱ्या ठिकाणी दुसरा बर्ड राहील, त्यांच्यामध्ये ते कॉम्पिटिशन होणार नाही. म्हणजे एकाच फूडवरून किंवा एकाच प्रेवरून ते कॉम्पीट करणार नाही. त्यामध्ये त्यांचं कॉम्पिटिशन थोडं कमी होईल. ते एक जण स्वतःच्या वेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहील आणि हा दुसऱ्या वेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहील. त्यामुळे त्यांच्यातली जी कॉम्पिटिशन राहील ती रिड्यूस होईल. फॉर रिसोर्सेस अमंग स्पेसिस, म्हणून या आता एकाच हॅबिटॅटमध्ये असलेल्या या वेगवेगळ्या स्पेसिस या एकाच स्प्रेवर म्हणजे त्यांच्या ज्या फूडवर जर डिपेंड असल्या तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढेल की मला हे फूड कधी मिळेल, मला कधी मिळेल. पण वेगवेगळ्या नीचेमध्ये म्हणजेच काय, प्रत्येक नीचेमध्ये एकच स्पेसिस वाढत असते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशनचं प्रमाण कमी होत जातं. फॉर रिसोर्सेस अमंग स्पेसिस. If the species creates its own unique niche in an ecosystem, it would be helpful in reducing competition for resources among species. There are 3 types of niche. निचेचे 3 टाइप्स असतात. One is spatial or habitual niche, second is trophic niche, and third is multi-dimensional hypervolume niche.
अशा प्रकारचे हे 3 टाइप्स आपल्याला सांगितलेले. इन स्पेशियल और हॅबिच्युअल नीचे इट डील्स विथ द फिजिकल स्पेस ऑक्युपाईड बाय द ऑर्गॅनिझम. फिजिकल म्हणजे बॉडीने, त्याच्या बॉडीने जी स्पेस ऑर्गॅनिझम स्पेस ऑक्युपाय करतो. म्हणजे आता ही स्पेस आहे आणि यामध्ये फक्त तो ऑर्गॅनिझम ह्या एवढ्या साईजचा असेल, तर त्या ऑर्गॅनिझमने जेवढी साईज ऑक्युपाय केलेली आहे तेवढ्या प्लेसला त्याचं हॅबिट म्हटलं जातं, हॅबिटॅट म्हटलं जातं. त्याला म्हणतात स्पेशियल किंवा हॅबिशियल नीचे. इट डील्स विथ द फिजिकल स्पेस ऑक्युपाईड बाय द ऑर्गॅनिझम. दुसरं आहे ट्रॉफिक नीचे. इट इज ऑन द बेसिस ऑफ ट्रॉफिक लेवल ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इन फूड चेन. फूड चेनमध्ये त्या ऑर्गॅनिझमची लेवल नेमकी कोणती आहे याच्यावर त्या ऑर्गॅनिझमचं पोझिशन ठरत असते. म्हणजे तो प्रोड्युसर आहे की प्रायमरी कंझ्युमर आहे की सेकंडरी कंझ्युमर आहे, या प्रकारचं त्याची लेवल त्या फूड चेनमध्ये जी काही असेल त्याला ट्रॉफिक नीचे असे म्हटले जाते. थर्ड आहे मल्टी डायमेन्शनल हायपर व्हॉल्यूम नीचे. इट कन्सिडर्स नंबर ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. या नीचेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. अबायोटिक पण आणि बायोटिक पण, म्हणजे दोघं प्रकारचे फॅक्टर्स यामधल्या ऑर्गॅनिझमवर ॲफेक्ट करत असतात. द रिझल्टिंग स्पेस विल बी हायपर व्हॉल्यूम. म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये राहत असतात त्या ऑर्गॅनिझम्सची जी काही त्या बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टरमध्ये जी स्पेस असते त्या स्पेसला हायपर व्हॉल्यूम स्पेस असे म्हटले जाते. बघा त्याचं पुढे अजून डिस्क्रिप्शन दिलं आहे. नॉट समथिंग दॅट कॅन बी परस्यूड बाय द ह्युमन. परस्यू म्हणजे समजण्यापलीकडे. काय तर ह्युमन माइंडच्या पण समजण्यापलीकडे. नॉट समथिंग दॅट कॅन बी परस्यूड बाय द ह्युमन माइंड. दिस स्पेस इज ॲज हायपर व्हॉल्यूम नीचे. म्हणजे जी स्पेस मॅनलाही ह्युमन माइंडच्याही पलीकडे आहे, म्हणजे लवकर लक्षात येत नाही ऑर्गॅनिझम्स ज्या ठिकाणी असतात त्या प्रत्येक ठिकाणची हॅबिटॅट दिसेलच असं नाही, तर जी अननोन हॅबिटॅट असते, जी आपल्याला लक्षात येण्यापलीकडची असते, त्याला त्या हॅबिटॅटला त्या नीचेला काय म्हटलं जातं तर हायपर व्हॉल्यूम नीचे. या प्रकारचे जे काही हायपर व्हॉल्यूम सारखे वर्ड्स तुम्हाला आले तर त्याचं मिनिंगही लक्षात घ्या आणि त्यासारखे क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे नीट किंवा CETमध्ये विचारले जातात, म्हणून यांचे मिनिंग केअरफुली लर्न करत जा. पुढचा पॉईंट आहे टेबल 13.2. द डिफरन्सेस बिटवीन हॅबिट अँड नीचे कॅन बी समराइज्ड ॲज. म्हणजे नेमकं हॅबिटॅट म्हणजे काय आणि नीचे म्हणजे काय हे आता आपण आत्तापर्यंत शिकलोच की हॅबिटॅट म्हणजे एक प्लेस जिथं ऑर्गॅनिझम फिजिकली प्रेझेंट असतो आणि त्याची फिजिकली प्रेझेंट असण्याची जेवढी जागा असते त्याला हॅबिटॅट असे म्हटले जातं. त्या प्लेसला, तो जिथं राहत असतो त्या प्लेसला हॅबिटॅट असे म्हटले जातं. आणि नीचे म्हणजे काय शिकलो आपण तर ऑर्गॅनिझम जे फंक्शनल ॲक्टिव्हिटी करत असतो त्याचे सर्वाईव्ह होण्यासाठी एन्व्हायरमेंटमध्ये जो फंक्शनल ॲक्टिव्हिटी करत असतो त्याला म्हटलं जातं नीचे. फंक्शनल ॲक्टिव्हिटीलाच आपण नीचे असे म्हटलेलं आहे.
A habitat is an area where a species lives and interact with the other factors and prosper. बघा, इथं पण तेच सांगितलंय की तो जिथं राहतो ऑर्गॅनिझम त्या स्पेसला हॅबिटॅट असे म्हणतात. अनिटे इज अ कन्सेप्ट ऑफ हाऊ अन ऑर्गॅनिझम लाईव्स ऑर सर्वाईव्ज इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजेच काय, तर तो एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये कशा प्रकारे राहत आहे आणि जगण्यासाठी तो कशी धडपड करत आहे, त्या ॲक्टिव्हिटीला काय म्हटलं आहे नीचे. हॅबिटॅट कन्सिस्ट ऑफ न्यूमेरस निचेस. म्हणजेच काय, एका हॅबिटॅटमध्ये खूप सारे निचेस असू शकतात, पण निचेस डू नॉट कंटेन सच कंपोनंट्स. निचेसमध्ये आपण पाहिलं की एका वेळी एकच स्पेसीज राहू शकते. म्हणजेच काय, तर निचेमध्ये एका वेळी फक्त युनिक स्पेसीज राहत असते, पण हॅबिटॅटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निचेस असू शकतात, राहू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीस तिथं राहू शकतात. थर्ड पॉईंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर, रेनफॉल अँड अदर अबायोटिक फॅक्टर्स. हे जे टेम्परेचर, रेनफॉल यासारखे अबायोटिक फॅक्टरचा या हॅबिटॅटवर परिणाम होत असतो. फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर थ्रू इकोसिस्टीम. फूड इकोसिस्टीम किंवा फूड चेन जी असते त्याद्वारे या ऑर्गॅनिझमचं जे काही लेवल असते, ज्या लेवलवर तो ऑर्गॅनिझम असतो त्याप्रमाणे तो एका ऑर्गॅनिझमपासून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये त्याची एनर्जी फ्लो करत असतो. हॅबिटॅट सपोर्ट्स न्यूमेरस स्पेसीज ॲट ए टाईम. हॅबिटॅट एका वेळी भरपूर साऱ्या स्पेसीजला सपोर्ट देत असतो, म्हणजे राहायला त्यांना सपोर्ट असतो. नीचे सपोर्ट्स अ सिंगल स्पेसीज ॲट ए टाईम. म्हणजेच काय, एका वेळी एकच स्पेसीज नीचेमध्ये राहू शकते. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, बर्ड स्वतःचं नेस्ट तयार करतो आणि त्या नेस्टमध्ये दुसरे कोणतेही बर्ड राहू शकत नाही. बर्ड ही पण एक पूर्ण स्पेसीज आहे, पण जर चिमणी असेल, स्पॅरो असेल, तर स्पॅरोच्या नेस्टमध्ये क्रो हा बर्ड राहू शकत नाही किंवा दुसरे कुठलेही बर्ड राहू शकत नाही. म्हणजेच काय, नीचे सपोर्ट्स अ सिंगल स्पेसीज ॲट ए टाईम. एका वेळी फक्त एका स्पेसीजला नीचे सपोर्ट करत असतो आणि हॅबिटॅट हा भरपूर साऱ्या स्पेसीजला सपोर्ट करत असतो. या चार्टमध्ये आपल्याला पुढचा पॉईंट पाहायला मिळत नाही आहे. तो पुढचा पॉईंट तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघा. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 294 ओपन करा. त्यामध्ये पुढचा पॉईंट आहे हॅबिटॅट इज अ फिजिकल स्पेस. हॅबिटॅट इज अ फिजिकल स्पेस. फिजिकल म्हणजे काय, बॉडीने जो ऑर्गॅनिझम तिथं प्रेझेंट असतो त्याला हॅबिटॅट म्हणतात. नीचे इज ॲन ॲक्टिव्हिटी परफॉर्म बाय ॲन ऑर्गॅनिझम. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी जी काही धडपड करत असतो, त्यासाठी तो फूडसाठी म्हणा, शेल्टरसाठी म्हणा, जी काही ॲक्टिव्हिटी नेचरमध्ये तो करत असतो त्या ॲक्टिव्हिटीला नीचे म्हटलं जातं. म्हणून तो पॉईंट आहे नीचे इज ॲन ॲक्टिव्हिटी परफॉर्म बाय ॲन ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर पुढचा डिफरन्स आहे हॅबिटॅट इज नॉट स्पेसिफिक. म्हणजेच काय, हॅबिटॅटमध्ये असे स्पेसिफिक एक स्पेसीज जगत नसते, तिथं भरपूर साऱ्या स्पेसीज असतात. नीचे इज स्पेसिफिक, पण नीचेमध्ये फक्त एक युनिक स्पेसीजच राहू शकते. एकच सिंगल स्पेसीज एका वेळी तिथं नीचेमध्ये राहू शकते. अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत हॅबिटॅट म्हणजे काय, नीचे म्हणजे काय, किंवा हॅबिटॅट आणि नीचेमधला डिफरन्स पाहिला, डेफिनेशन ऑफ हॅबिटॅट पाहिली, डेफिनेशन ऑफ नीचे पाहिला. त्यानंतर 3 टाईप्स ऑफ नीचेस कुठले कुठले ते आपण पाहिले.
तर आता पुढचा पॉईंट आहे 13.2 मेजर अबायोटिक फॅक्टर्स. मेजर अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक म्हणजे काय? तर नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. जे नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑर्गॅनिझमला सर्वाईव्ह होण्यासाठी ॲफेक्ट करत असतात किंवा हेल्प करत असतात. म्हणजेच ऑर्गॅनिझम ते जे अबायोटिक फॅक्टर्स असतात त्यांच्या मदतीने त्या एका विशिष्ट हॅबिटॅटमध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो किंवा अतिप्रमाणात ते अबायोटिक फॅक्टर्स त्या ठिकाणी असतील तर ते ऑर्गॅनिझमसाठी घातक पण असू शकतं. आता ते अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे कुठले? तर टेम्परेचर, वॉटर, सॉईल या प्रकारचे जे फॅक्टर्स असतात ते अबायोटिक फॅक्टर्स असतात. तर आपण आता त्याच्यातला टेम्परेचर हा फॅक्टर बघणार आहोत. पण त्याच्या आधी मेजर अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय ते बघूया. Abiotic factors is any non-living factor that used or present in one ecosystem. एका इकोसिस्टीममध्ये नॉन लिव्हिंग फॅक्टर जे असतात अबायोटिक फॅक्टर त्यांचा ते जर प्रेझेंट असले तर त्यांचा कशा प्रकारे यूज होतो ते आपल्याला यात पुढे शिकायचं आहे. कॉमन अबायोटिक फॅक्टर्स इन्क्लूड सनलाईट, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लायमेट, टेम्परेचर, pH लेवल ऑफ वॉटर, मेंटेनिंग स्टेबल अबायोटिक कंडिशन्स is extremely important for sustaining life. लाईफ जगण्यासाठी हे जे काही फॅक्टर्स आहेत त्यामध्ये वॉटर हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्यामुळे लाईफ ही मेंटेन राहते. कारण तुम्ही पाहिलेलंच आहे वॉटरशिवाय ऑर्गॅनिझम नाही. वॉटर जिथे तिथं ऑर्गॅनिझम चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह होतो. म्हणून अर्थवर वॉटर असल्याने आपल्याला नेचरमध्ये सगळी ऑर्गॅनिझम दिसतात. पण दुसऱ्या प्लॅनेटवर वॉटर नसल्याने तिथं ऑर्गॅनिझम्स नाहीत असं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. म्हणजेच वॉटर हा मेन अबायोटिक फॅक्टर आहे जो आपलं लाईफ मेंटेन करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आता आपण पहिला फॅक्टर बघणार आहोत टेम्परेचर. ॲव्हरेज टेम्परेचर ऑन लँड व्हेरीज फ्रॉम sub-zero level in polar areas and high altitudes upwards up to 50 degrees Celsius in tropical desert in summer. ट्रॉपिकल डेझर्ट बघा, या प्रकारची लँड आपण पाहिली. ही आहे प्लेन लँड. ही ट्रॉपिकल लेवलची सगळ्यात उंचावरची लँड. आपण जसे उंचावर जातो तशी तशी हवा थंड होत जाते, हे आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहोत. त्यामध्ये याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात वरच्या लेवलला टेम्परेचर हे सगळ्यात कमी असते, म्हणजेच तिथं कोल्ड कंडिशन असते. आणि लँडवर टेम्परेचर हे काही ठिकाणी 50 डिग्रीपासून जे स्टार्ट होतं तर ते 50 डिग्रीपर्यंत टेम्परेचर हे लँडवर कंट्रोल असते. ॲव्हरेज टेम्परेचर ऑन लँड व्हॅरीज फ्रॉम सब-झिरो लेवल्स, म्हणजेच काय -5 पासून तर 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर हे व्हॅरीज होत असतं लँडवर. इन पोलर एरियाज -5 पासून, म्हणजेच काय पोलर एरियामध्ये हे टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं. अँड हाय अल्टिट्यूड्स
upwards up to 50 degree Celsius in tropical desert in summer. पण हाय अल्टिट्यूडमध्ये, हे झालं हाय अल्टिट्यूड, आणि डेझर्ट एरियामध्ये समर ज्यावेळी असतं त्यावेळी डेझर्ट एरियामध्ये 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला टेम्परेचर पाहायला मिळत असतं. देअर आर सम युनिक हॅबिटॅट्स सच ॲज हॉट स्प्रिंग्स 80 to 100 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहीतच आहे की वॉटर हे 100 डिग्री सेल्सिअसला गरम व्हायला लागतं किंवा उकळतं. पण त्यांनी युनिक हॅबिटॅट आपल्याला इथं सांगितलेले आहेत. काही वेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट असतात. ते म्हणजे डीप सी हायड्रोथर्मल. हायड्रो म्हणजे काय तर पाणी, आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. पाण्यात असलेलं जे टेम्परेचर आहे ते डीप सीमध्ये where average temperature usually 400 डिग्री सेल्सिअस. जवळपास जे अंडरग्राऊंड पाण्याच्या खाली डीप सीमध्ये जे टेम्परेचर असतं ते जवळपास 400 डिग्री सेल्सिअस असतं. तिथं एवढ्या हाय टेम्परेचर असताना तिथलं पाणी, जे त्या लँडमधलं जे पाणी असतं ते एवढं गरम असतं की ते जेव्हा लँडवर बाहेर येतं ते गरम याच्यातच आपल्याला बाहेर पडताना दिसतं. म्हणून आपण त्या जागेला म्हणतो हॉट स्प्रिंग. म्हणजेच काय, गरम पाण्याचे झरे जिथं आपल्याला आढळतात तिथं ते जमिनीतून येणारं पाणी हे गरम असतं. ते कशामुळे गरम असतं तर डीप सीमध्ये हायड्रोथर्मल रेंज जो असतो त्याचं ॲव्हरेज टेम्परेचर युजली 400 डिग्री सेल्सिअसच्या वर असतं. सेकंड पॉईंट आहे वॉटर. वॉटर हे पण एक अबायोटिक फॅक्टर आहे, पण ते आपल्या लाईफसाठी खूप महत्त्वाचं आहे. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द organisms. As we know, life on earth originated in water. Its availability is so limitations are required to survive there. आपल्याला माहीत आहे सगळ्यात पहिली जी लाईफ आपल्याला पाहायला मिळाली ती वॉटरमध्येच पाहायला मिळाली. म्हणजेच काय, वॉटरची अवेलेबिलिटी लाईफ जगण्यासाठी खूप गरजेची असते. द प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स आर ऑल्सो हेविली डिपेंडंट ऑन वॉटर. ज्या ठिकाणी वॉटर जास्त प्रमाणात असतं किंवा चांगल्या प्रकारे तिथं अवेलेबल असतं त्या ठिकाणी प्लांट्सची ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली दिसते, किंवा जे काही तिथलं प्रॉडक्ट येतं ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत असतं. आणि ते प्लांटची ग्रोथ किंवा प्रॉडक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे तिथं ऑर्गॅनिझम्सही चांगल्या प्रकारे राहू शकतात. पुढचा अबायोटिक फॅक्टर आहे लाईट. Plant use light for photosynthesis, which is only source of energy for the ecosystem. इकोसिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही फॅक्टर आहे, जसं पहिले वॉटर हा फॅक्टर आपण पाहिला की वॉटर हा आपल्याला लाईफ जगण्यासाठी खूप इम्पॉर्टंट फॅक्टर, नॉन लिव्हिंग इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याचप्रमाणे जे प्रोड्युसर असतात, जे ऑटोट्रॉफिक प्लांट असतात, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यासाठी लाईट ही खूप गरजेची फॅक्टर आहे. त्याचप्रमाणे आपल्यालाही रोजच्या जीवनामध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी सनलाईटची खूप गरज असते. त्यापासून आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी मिळत असते. तर पहिला पॉईंट आपल्याला दिला आहे, प्लांट यूज लाईट फॉर फोटोसिंथेसिस. प्लांट जगण्यासाठी फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करत असतात, ज्यामुळे त्यांना अन्न बनवता येत असतं.
फूड बनवता येत असतं आणि ते कशाच्या मदतीने बनवतात तर लाईटच्या सनलाईटच्या मदतीने, विच इज ओनली सोर्स ऑफ एनर्जी फॉर द इकोसिस्टीममधून हे महत्त्वाचा सोर्स त्यांना मिळत असतो. फोटोसिंथेसिस कॅन ऑकर ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. Many species of small plants like herbs and shrubs growing on forest floor are adapted to perform photosynthesis optimally under very low light conditions because they are constantly overshadowed by tall trees. बघा, जिथं फॉरेस्ट खूप जास्त प्रमाणात असेल, घनदाट फॉरेस्ट असेल. पुढचा अबायोटिक फॅक्टर आहे सॉईल. द नेचर अँड द प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आर डिपेंडंट ऑन द क्लायमेट. क्लायमेटवर सॉईलचं नेचर किंवा प्रॉपर्टी डिपेंड असते. द वेदरिंग प्रोसेस. Various characteristics of the soil such as soil composition, grain size determine the percolation and water holding capacity of the soil. सॉईल ही वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहत असतो की सॉईलची पर्कोलेशन कशी आहे. पर्कोलेशन म्हणजे काय, त्यामधून पाणी झिरपण्याची जी प्रोसेस असते त्याला पर्कोलेशन असे म्हणतात. काही ठिकाणी जी सॉईल असते ती वॉटर होल्डिंग सॉईल असते, म्हणजे तिच्यामध्ये वॉटर होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी जास्त असते. काही ठिकाणी पर्कोलेशन जास्त प्रमाणात असलेली सॉईल असते, ज्यामध्ये पाणी होल्ड करून न ठेवता पर्कोलेट म्हणजे काय, झिरपून जातं. त्या सॉईलमध्ये जास्त प्रमाणात पाणी राहत नाही. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सॉईल होल्डिंग किंवा पर्कोलेशनवाल्या सॉईल्स असतात त्यामध्ये ग्रेनची साईज ही जिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त तिथंच ग्रेनची साईज मोठ्या प्रमाणात येते, जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. आणि पर्कोलेशनच्या सॉईलमध्ये ग्रेनची साईज ही कमी प्रमाणात डेव्हलप होते. त्याचप्रमाणे सॉईलचं जे कंपोजिशन असतं म्हणजे त्याचं pH लेवल, सॉईल ॲसिडिक आहे की कमी ॲसिडिक आहे, हे जर तिथल्या सॉईलच्या pH लेवलवर अवलंबून असतं. आणि जास्त प्रमाणात ॲसिडिक असेल तर तिथं प्लांट जास्त ग्रो होत नाही. पण जर सॉईल चांगल्या प्रकारे असेल, त्याचं pH मेंटेन असेल तर त्या ठिकाणी खूप प्रमाणात व्हेजिटेशन होत असते. These characteristics along with pH, mineral composition and topography determine the vegetation and area. Vegetation is turned, थोडं रायटिंग मिस्टेक झालेलं आहे पण ते या प्रकारचं आहे. व्हेजिटेशन इज टर्न into different type of animals. जर सॉईलची pH लेवल मेंटेन असली, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हेजिटेशन होत असलं तर खूप सारे व्हेजिटेशन त्या एरियात खूप सारे व्हेजिटेशन होत असल्याने तिथं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना तिथं फूडही उपलब्ध असतं आणि ते त्या हॅबिटॅटमध्ये वॉटरची, सॉईलची चांगल्या प्रकारे मदत असल्यामुळे ॲनिमल्स तिथं सर्वाईव्ह व्हायला मदतच होत असते. म्हणून जिथं व्हेजिटेशन जास्त तिथं वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळत. To survive and flourish in any environment, organisms must adapt to changes in the environment, for which there are following possibilities. There are regulate, conform, migrate and suspend are the possibilities, ज्याच्यामुळे तिथलं ऑर्गॅनिझम्स हे कोणत्या प्रकारे राहू शकतात हे ठरत असतं.
तर त्यामधली पहिली पॉसिबिलिटी आपण बघणार आहोत, रेग्युलेट. सम ऑर्गॅनिझम्स आर एबल टू मेंटेन homeostatic by physiological and behavior changes which ensure constant body temperature, constant osmotic concentration, etc. All birds and mammals are capable of such regulation. The thermoregulation and osmoregulation म्हणजेच काय, टेम्परेचर मेंटेन बॉडी, प्रत्येक ऑर्गॅनिझम हा ज्या हॅबिटॅटमध्ये राहत असतो त्या हॅबिटॅटमध्ये जर तो चांगल्या प्रकारे त्याचं स्वतःचं बॉडी मेंटेन करू शकत असेल, तर त्या हॅबिटॅटचं जे काही टेम्परेचर असेल किंवा तिथलं जे काही वॉटर लेवल, बॉडीची वॉटर लेवल मेंटेन करण्याची जी त्याची कॅपॅसिटी असेल ते तो रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि थर्मो रेग्युलेशन म्हणजे काय, तर टेम्परेचर बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करणे किंवा मेंटेन करणे. आणि ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय, तर बॉडीचं वॉटर लेवल रेग्युलेट करणे किंवा बॉडीची वॉटर लेवल मेंटेन करणे. तर सगळ्या प्रकारचे बर्ड्स किंवा मॅमल्स जे आहेत ते अशा प्रकारचं रेग्युलेशन करण्यासाठी कॅपेबल असतात. म्हणजे ते ज्या एरियात राहत असतात, ज्या हॅबिटॅटमध्ये राहत असतात, त्या हॅबिटॅटमध्ये जर जास्त प्रमाणात हीट असेल तर त्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये चेंज करून जास्त प्रमाणात हीट असताना आपली बॉडी कशी वॉटर लेवल मेंटेन करून ठेवेल आणि त्या हीटला कशा प्रकारे कॉन्स्टंटली बॉडी मेंटेन राहील हे तो ऑर्गॅनिझम रेग्युलेट करत असतो, स्वतःची बॉडी रेग्युलेट करत असतो. त्यालाच म्हटलं जातं थर्मो रेग्युलेशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. आणि ज्या ऑर्गॅनिझमला थर्मो रेग्युलेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन जमतं तोच ऑर्गॅनिझम त्या हॅबिटॅटमध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो, नाहीतर तो ऑर्गॅनिझम मरतो. पुढची पॉसिबिलिटी आहे कन्फर्म. Most of animals and plants cannot maintain a constant internal environment. Their body temperature changes with the ambient temperature. म्हणजेच काय, टेम्परेचर जर वाढलं तर त्यांचं बॉडी टेम्परेचर चेंज होतं, ते त्याप्रमाणे स्टेबल राहू शकत नाही. Most animals and plants cannot मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, बाहेरचं जे काही इन्व्हायरमेंट असेल ते त्यांच्या बॉडीमध्ये ते मेंटेन करू शकत नाही किंवा कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. सम स्पेसीज हॅव इव्हॉल्व्ड द ॲबिलिटी टू रेग्युलेट विदिन अ लिमिटेड रेंज ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स बियॉन्ड विच दे सिम्पली कन्फॉर्म. काही जे काही ऑर्गॅनिझम्स किंवा स्पेसीज असतात ते त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह नाही होऊ शकत, रेग्युलेट नाही करू शकत. बियॉन्ड विच दे सिम्पली कन्फॉर्म. त्यामुळे ते तिथं चांगल्या प्रकारे जीवन जगू शकत नाही. पुढचा पॉईंट आहे मायग्रेट्स. मायग्रेट म्हणजे काय, स्थलांतर, मायग्रेशन, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे. काही कारणास्तव ऑर्गॅनिझम एका हॅबिटॅटपासून दुसऱ्या हॅबिटॅटमध्ये राहायला जात असतो, त्याला म्हणतात मायग्रेट. द ऑर्गॅनिझम कॅन मूव्ह अवे टेम्पररी फ्रॉम द स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू अ मोर hospitable area and return when stressful period is over. Many arrivals, particularly birds during winter, undertake long distance migrations to move hospitable areas.
जनरली बर्ड्स हे ज्यावेळी विंटर चालू होतो एखाद्या हॅबिटॅटमध्ये खूप प्रमाणात म्हणजे कोल्ड असेल आणि ती तेवढी कोल्ड जर त्या बर्ड्सला मानवत नसेल तर ते स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट झालं. त्यावेळी ते खूप लाँग डिस्टन्सपर्यंत ट्रॅव्हल करतात, म्हणजेच काय मायग्रेट होतात आणि त्यांना हॉस्पिटॅबिलिटी म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या बॉडीला मेंटेन होईल असं हॅबिटॅट जिथं मिळतं, ज्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे राहू शकतात अशा हॅबिटॅटपर्यंत ते जातात. त्याला म्हणतात मायग्रेशन. म्हणजेच एका स्ट्रेसफुल कंडिशनमधून ते दुसऱ्या हॉस्पिटॅबिलिटी म्हणजे त्यांना सुटेबल अशा कंडिशनमध्ये राहायला जातात. त्याला म्हणतात मायग्रेशन. पण ते फक्त काही काळासाठी. ज्यावेळी ही स्ट्रेसफुल कंडिशन कमी होते म्हणजे तो जो समर पिरियड विंटर पिरियड जो असतो तो गेल्यानंतर ते बर्ड्स परत आपल्या प्लेसवर रिटर्न येतात. त्यांच्या त्या हॅबिटॅटमध्ये ते परत रिटर्न येतात. म्हणजेच काय मायग्रेट म्हणजे काय तर द ऑर्गॅनिझम कॅन मूव्ह अवे टेम्पररीली म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात टेम्पररीली फ्रॉम द स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू अ मोर हॉस्पिटेबल एरिया अँड रिटर्न व्हेन स्ट्रेसफुल पिरियड इज ओव्हर. स्ट्रेसफुल पिरियड ओव्हर झाला की ते रिटर्न येतात. मेनी ॲनिमल्स पर्टिक्युलरली बर्ड्स ड्युरिंग विंटर अंडरटेक लॉंग डिस्टन्स मायग्रेशन्स टू मूव्ह हॉस्पिटेबल एरियाज. मायग्रेटचा अर्थ तुम्हाला कळला. पुढची पॉसिबिलिटी आहे सस्पेंड. In plants, seeds serve as means to tide over periods of stress. They germinate to form new plant favorable moisture and temperature conditions. ज्यावेळी स्ट्रेसफुल कंडिशन असते म्हणजे खूप प्रमाणात हॉट टेम्परेचर असेल किंवा कोल्ड असेल त्यावेळी जे अंडरग्राऊंड सीड्स असतात ते त्यांच्या बॉडीमध्ये वॉटर लेव्हल आणि त्यांच्या बॉडीचे टेम्परेचर हे मेंटेन करून ठेवतात. त्यावेळी ते सस्पेंड कंडिशनमध्ये असतात. ते निष्क्रिय असतात पण त्यांची बोलिक ॲक्टिव्हिटी जी असते ती रिड्यूस झालेली असते. ते त्यांची बॉडी टेम्परेचर आणि वॉटर लेवल मेंटेन करून असल्यामुळे ज्यावेळी ही वरची अनफेवरेबल कंडिशन स्ट्रेसफुल कंडिशन कमी होते आणि त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते म्हणजे त्यांना जर्मिनेट होण्यासाठी जे काही टेम्परेचर किंवा मॉइश्चर हवं असतं त्या प्रकारची कंडिशन त्यांना ज्यावेळी मिळायला लागते त्यावेळी ते जर्मिनेट व्हायला त्यांना मदत होत असते. म्हणजेच काय स्ट्रेसफुल कंडिशन ज्या पिरियडमध्ये असते त्या पिरियडमध्ये ते जास्त ॲक्टिव्हिटी म्हणजे अंडरग्राऊंड राहून त्यांची जी मेटाबॉलिक कंडिशन असते ती रिड्यूस करून ठेवतात. पण त्यांचं बॉडी टेम्परेचर आणि वॉटर लेवल मेंटेन करून ठेवल्यामुळे फेवरेबल कंडिशनमध्ये ते योग्य प्रकारे जर्मिनेट होतात. दे डू नॉट So by reducing their metabolic activity and going into a state of dormancy म्हणजे काय तर ते ॲक्टिव्हिटी त्या काळात काहीही करत नाही. इन ॲनिमल्स द ऑर्गॅनिझम्स इफ अनेबल टू मायग्रेट मे गो इन टू हिबर्नेशन ड्युरिंग विंटर. हिबर्नेशन म्हणजे काय तर निष्क्रिय अवस्था. निष्क्रिय म्हणजे ते त्यावेळी कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नसतात. त्यांना त्यावेळी फेवरेबल कंडिशन नसते आणि ते मायग्रेशनही करू शकत नसतात. त्यावेळी ते काय करतात इन ऑर्गॅनिझम द ऑर्गॅनिझम इफ अनेबल टू मायग्रेट मे गो इन टू हिबर्नेशन ड्युरिंग विंटर. त्यावेळी ते
अंडरग्राऊंड जाऊन त्यांची बॉडी मेंटेन करून ठेवतात, वॉटर लेवल आणि टेम्परेचर मेंटेन करून. मग त्यांच्या फेवरेबल कंडिशनला ते बाहेर निघतात किंवा लँडवर येऊन त्यांची ॲक्टिव्हिटी करत असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघाल तर टॉर्टॉईज ज्या काळामध्ये खूप विंटर किंवा रेनफॉल असतं त्यावेळी ते अंडरग्राऊंड जाऊन त्यांची बॉडी त्यांच्या कवचमध्ये पॅक करून घेतात आणि ज्यावेळी त्यांना फेवरेबल कंडिशन वाटते त्यावेळी ते लँडवर येऊन त्यांची ॲक्टिव्हिटी करत असतात. पुढचा 13.3 हा पॉईंट आहे अडॅप्टेशन. पेज नंबर 297, टेक्स्टबुकच्या पेज नंबर 297वर हा पॉईंट आहे. 13.3 अडॅप्टेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट जर आपण चांगल्या प्रकारे म्हणजे जर आपल्याला जीवन जगण्यासाठी काही गोष्टी हॅबिटॅटमध्ये अवेलेबल नसतील, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर जर जास्त प्रमाणात असेल तर त्यावेळी आपल्या बॉडीला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काही चेंज करून घ्यावा लागतो, किंवा जास्त कोल्ड कंडिशन असेल तर आपली बॉडी त्या प्रकारे म्हणजे त्या कंडिशनमध्ये ॲनिमल जर असले तर ॲनिमल्सच्या अंगावर खूप सारे केस आपल्याला दिसतात, ज्याच्यामुळे थंडीपासून त्यांचा बचाव होतो. किंवा डेझर्ट एरियामध्ये जे प्लांट असतात ते जास्त हॉट एरिया असल्यामुळे प्लांटमधून पाणी लगेच इव्हॅपोरेट होऊ नये म्हणून तिथले प्लांटचे लीफ जे असतात ते थिक असतात. या प्रकारचे छोटे छोटे जे चेंजेस त्यांच्या बॉडीमध्ये, प्लांट किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये तिथं राहण्यासाठी उपयोगी असे बॉडीमध्ये जे चेंजेस होत जातात आणि त्यांच्या जनरेशनमध्ये पण ते चेंजेस आपल्याला दिसत जातात, त्याला म्हणतात अडॅप्टेशन. टू कॉप अप विथ एक्स्ट्रीम व्हेरिएशन्स इन देअर एन्व्हायरमेंट, सम organisms respond through physiological adjustments while others do so behaviorally, like migration. These are their adaptation. To cop up म्हणजे काय तर मिक्सअप होणे, मिक्सिंग होणे. एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स होण्यासाठी किंवा त्या एन्व्हायरमेंटप्रमाणे जगण्यासाठी काही व्हेरिएशन्स आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस ऑर्गॅनिझम करत असतो. तिथल्या एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करण्यासाठी तो ॲडजस्टमेंट करत असतो, बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल ॲडजस्टमेंट करत असतो. वाईल अदर्स डू सो बिहेवियरली, लाईक मायग्रेशन. आणि काही ॲनिमल्स मायग्रेशन करतात, म्हणजे ज्यावेळी एक्स्ट्रीम कंडिशन असेल ते तिथं राहू शकत नसतील आणि त्यांच्या फिजिओलॉजिकल चेंजेस पण होऊ शकत नसतील त्यांच्यामध्ये, त्यावेळी ते काही काळासाठी त्या प्लेसपासून दूर जातात, मायग्रेट होतात. आणि जेव्हा ती एक्स्ट्रीम कंडिशन कमी होते, स्ट्रेसफुलनेस कमी होतो, त्यावेळी ते रिटर्न आपल्या हॅबिटॅटमध्ये परत येतात. दीज आर देअर ॲडॅप्टेशन. म्हणजे हे काय, ते त्या परिस्थितीनुसार स्वतःला चेंज करत असतात, ॲडॅप्ट करत असतात. मेनी डेझर्ट प्लांट्स हॅव अ थिक क्युटिकल ऑन देअर लीफ सरफेस. बघा, खूप सारे जे डेझर्ट असतात, डेझर्टमधले जे प्लांट्स असतात, मेनी प्लांट्स हॅव अ थिक क्युटिकल ऑन देअर लीफ सरफेसेस. जे लीफ असतं त्या लीफवर अगदी असा जाड थर आपल्याला पाहायला मिळत असतो. जसं आता आपण आपल्याकडे जर पाहिलं तर ॲलोवेरा ही जी वनस्पती आहे, जे प्लांट आहे, ते जनरली डेझर्टमध्ये आपल्याला सापडतं, ज्याचं लीफ एकदम थिक असतं. आपल्याकडच्या ट्रीजचे लीफ आणि त्या ॲलोवेराचं लीफ जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला लीफमधलं थिकनेस जाणवेल. हॅव देअर स्टोमॅटा इन डीप pits to minimize loss of water through transpiration.
आणि त्यांचं जे थिक क्युटिकल असतं, त्या क्युटिकलमध्ये जे स्टोमॅटा असतात ते असे वरच्या बाजूला नसून ते डीप पिट्समध्ये असतात, खोलवर त्यांचा स्टोमॅटा असतो, ज्याच्यामुळे ट्रान्सपिरेशन इझिली होत नाही, मिनिमाइज होतं. म्हणजे काय, वॉटर इव्हॅपोरेशन जी प्रोसेस होत असते ती कमी प्रमाणात होते. म्हणून त्यांचे स्टोमॅटा जे असतात ते इन डीप असतात. म्हणजे इतर लिपमध्ये स्टोमॅटा आपल्याला वरच्या बाजूला पाहायला मिळतात. जर तुम्ही आपल्याकडचे ट्रीजचे लीफ जर पाहिले तर त्या लीफवर स्टोमॅटा तुम्हाला असे वरच्या बाजूला पाहायला मिळतील. पण जे थिक क्युटिकल असलेले लीफ असतात त्यांचे स्टोमॅटा अगदी खोल असतात. ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही की ते स्टोमॅटा कुठल्या बाजूला आहेत. त्याच्यामुळे काय फायदा होतो तर वॉटर ट्रान्सपिरेशन जे होतं प्लांटमधून ते मिनिमाइज होतं. दे ऑल्सो हॅव स्पेशल फोटोसिंथेटिक पाथवे. बघा, फोटोसिंथेटिक पाथवे आहे, पण तो कसा आहे, स्पेशल. CAM, ज्याला काय म्हटलं जातं, CAM, क्रॉसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. म्हणजेच या फोटोसिंथेटिक पाथवेला काय नाव दिलेलं आहे, क्रॉसुलेशियम ॲसिड मेटाबॉलिझम. जर तुम्हाला नीटसारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये CAMचा लॉंग फॉर्म किंवा कुठली फोटोसिंथेटिक प्रोसेस डेझर्टमधल्या प्लांटमध्ये होत असते या प्रकारचे क्वेश्चन जर विचारले गेले तर तुम्हाला CAM म्हणजे क्रॉसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम ही फोटोसिंथेटिक प्रोसेस असते, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात यायला हवं. असे बारीक बारीक पॉईंट तुम्ही स्वतः सेल्फ स्टडीनेही लक्षात ठेवायला हवेत. दॅट एनेबल देअर स्टोमॅटा टू रिमेन क्लोज ड्युरिंग डे टाईम. त्यामुळे काय होतं, ह्या ज्या CAM फोटोसिंथेटिक पाथवेमुळे त्या लीपमधील जे स्टोमॅटा असतात ते डे टाईमला क्लोज असतात. म्हणजेच डे टाईमला ज्यावेळी खूप टेम्परेचर असतं त्यावेळी ट्रान्सपिरेशन जास्त प्रमाणात होत नाही आणि मग ते नाईटला जेव्हा फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते, क्रॉसुलियम ॲसिड मेटाबॉलिझम होत असतं आणि गॅसेस फॉर्म होत असतात, त्यावेळी स्टोमॅटा ओपन होणं गरजेचं असतं. तर ते स्टोमॅटा नाईटला इन डेझर्टमध्ये असलेले जे प्लांट्सचे स्टोमॅटा असतात ते नाईटच्या टायमाला, रात्रीच्या वेळी ओपन होतात आणि त्यातून गॅसेस ट्रान्सफॉर्म करता येतात. म्हणून ही जी फोटोसिंथेटिक पाथवे प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये जनरली स्टोमॅटा हे क्लोज ड्युरिंग डे टाईम असतात. म्हणजे दिवसाला स्टोमॅटा क्लोज असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. Mammals from colder climates generally have shorter snout, ears, tail, and limbs to minimize the loss of body heat. In the polar seas, aquatic mammals like seals have a thick layer of fat, ज्याला ब्लबर असं म्हणतात, below their skin, acting as an insulator to reduce loss of body heat. पोलर एरियामधला जो ॲक्वॅटिक मॅमल आहे सीलसारखा, त्याला एक बॉडीवर खूप थिक लेअर असतो फॅटचा, ज्याच्यामुळे काय होतं तर लॉस ऑफ बॉडी हीट होत नाही. म्हणजेच त्याच्या बॉडीमधली हीट मेंटेन राहते आणि तो त्या हॅबिटॅटमध्ये सर्वाईव्ह करायला प्रिपेअर असतो. तर अशा प्रकारे आपण चॅप्टर नंबर 13 ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशनमधला पार्ट फर्स्ट मधले ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंटल अराउंड, इथॉलॉजी,
इकॉलॉजी, एन्व्हायरमेंटल बायोलॉजी, बायोस्फियर, हॅबिटॅट, नीचे, मेजर अबायोटिक फॅक्टर्स, टेम्परेचर, वॉटर, सॉईल, लाईट अँड ॲडॅप्टेशन. हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते आपण ह्या पार्ट फर्स्टमध्ये स्टडी केलेले आहेत. तर प्लीज तुम्ही हे सगळे पॉईंट्स स्वतःही सेल्फ रीड करा. त्याच्यातून काही पॉईंट आऊट करता येतील, काही नोट्स तुम्हाला सेल्फ काढता येतील तर त्याही तयार करा. आणि त्याचबरोबर मी ज्या नोट्स तुम्हाला आता प्रोव्हाइड करणार आहे त्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा.